श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे। घराचा दरवाजा दक्षिणमुखी का नसावा? प्रत्येक दिशेचे स्वामित्व वेगवेगळ्या देवतेकडे आहे। तसेच प्रत्येक दिशेचे प्रतीके, ग्रह, तत्व आणि वेगवेगळे रंग सांगितले गेले आहेत। जर दिशा लक्षात न घेता वास्तूची रचना करण्यात आली तर या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते व म्हणूनच वास्तूची रचना करताना आणि घरामध्ये वस्तूंची मांडणी करताना दिशा लक्षात घेणे अत्यंत गरजेचे असते। जाणून घेऊया दक्षिण दाराचे परिणाम। दक्षिण दिशेचा स्वामी यम असून या दिशेचा ग्रह मंगळ आहे। जर आपल्या पत्रिकेनुसार मंगळ शुभ फलदायी नसेल तर दक्षिणाभिमुख वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांच्या बाबतीत सतत काही ना काही आर्थिक अडचणी, तब्येतीच्या तक्रारी उद्भवत असतात। लक्ष्मी दारातून आत येते किंवा दारातून माघारी जाते, म्हणून वास्तुशास्त्रात दरवाजा अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे। फक्त दरवाजा जरी असेल तरी अनेक चांगले परिणाम मिळतात। ऊर्जा दोन प्रकारची असते, चांगली आणि वाईट, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह। अनेक वेळा लोकांच्या बोलण्यातून हे वाक्य ऐकायला येत असते, काय अवदसा घरात आली। बोली भाषेतील ही अवदसा पीडा म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे अर्थात लक्ष्मी, सुख, प्रगती होय। चांगल्या वैश्विक ऊर्जेचे घरात आगमन व्हावं म्हणून ज्या मुख्य दरवाजातून लक्ष्मी येते त्या मुख्य दरवाजाकडे विशेष लक्ष द्यावे लागते। घराचा मुख्य दरवाजा नियमानुसार असेल तर पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजेच सुख, समृद्धी घरात येते। आपल्या घरात आयु, आरोग्य, कल्याण, मांगल्य, यश, प्राप्ती होते, भाग्योदय होतो असं वास्तुशास्त्र मानतं। पण मुख्य दरवाजा नियमाच्या विपरीत असेल तर तो वाईट ऊर्जेला निमंत्रण देतो। या दक्षिण दारातून जेव्हा नकारात्मक ऊर्जा घरात आल्याची प्रचिती येते तेव्हा आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घरात होऊ लागतात। घरात पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, घरात सतत आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात, भांडणे, वादविवाद, घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार बिघडतात। अशा घरातील जास्तीत जास्त पैसा शरीर बरे करण्यासाठी आणि यंत्र दुरुस्तीसाठी होतो।